ठीक आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण चालू आहे आपलं आणि मराठी व्याकरणातला आजचा सगळ्यात महत्वाचा सगळ्यात आवडीचा विषय मराठी आणि त्यातला पहिला घटक. आज बाकीचं काही न बोलता काल सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, एकदम सोप्या शब्दात सांगितलं. बऱ्याच जणांना सिलेबस कसा होता काय होतं कळलं आणि मागील प्रश्नपत्रिकेला धरूनच आपण मार्गदर्शन करणार आहोत हे निश्चित आहे. आणि त्याचबरोबर दिसतंय, एकदा एकदा यस करा एक जण फक्त. सगळं क्लिअर आहे का सांगा. लाईव्हचं असंच असतं रे. दिसतंय सर्वांना? एकदा यस करा. दिसायले? ओके 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 ओके. तर मराठी व्याकरणामध्ये मागची तुमची जी परीक्षा झाली आहे ना, त्या परीक्षेमध्ये या घटकाला खूप महत्व दिलेलं आहे आणि ते महत्व तुम्हाला समजून घ्यायचं. आणि घटक आहे वर्णमाला. विद्यार्थी मित्रांनो, वर्णमालेमध्ये तुम्हाला सगळे क्लिअर आहे. वर्णमालेमध्ये तुम्हाला कमीत कमी वर्णमाला आणि संधी याच्यावरती तुमच्या ज्या 2 परीक्षा आहेत त्या 2 परीक्षेला 20 गुण. किती रे? 20 गुण असं एवढे मार्क, एवढं वेटेज आहे. म्हणजे तुम्ही समजून घ्या की तुमच्या मागील परीक्षेला 20 गुण पडले. आता 20 गुण म्हणले की वर्णमालेवरती 12 प्रश्न आहेत, संधीवरती 8 प्रश्न आहेत आणि भाषा, लिपी आणि व्याकरण याच्यावरती 2 ते 3 प्रश्न आलेले आहेत. आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्याला हे प्रकरण शिकणं अतिशय महत्वाचं आहे. संधी या घटकावरती देखील 8 प्रश्न विचारलेत म्हणून तेही प्रकरण महत्वाचं आहे. वर्णमालेवरती 12 प्रश्न विचारलेत म्हणून तेही खूप महत्वाचं आहे आणि महत्वाचं आहे म्हणून आपल्याला बेसिक टू ॲडव्हान्स शिकावं लागणार आहे. आतापर्यंत तुम्ही त्याचे जे बेसिक टू ॲडव्हान्स जी संकल्पना, व्याख्या असतील, वैशिष्ट्य असेल, हे तुम्ही कदापि कुठे शिकलेले नसावं. आणि शिकले असाल तर वर्ण शिकलेला असताल. तुम्ही हे व्याकरण एकदा शिकलात आणि याच्या माझ्याकडून नोट्स घेतल्या की तुम्हाला वर्णमालेमध्ये कसाही फिरून कशाही पद्धतीने प्रश्न विचारला तर निश्चितपणे तुमचा मार्क कधीच जाणार नाही, माझी तुम्हाला गॅरंटी आहे. आणि म्हणून आज प्रत्यक्षात सुरुवात करतो की वर्णमाला म्हणजे काय. आता वर्णमाला आपल्याला माहिती आहे, मुळाक्षर त्याला आपण वर्णमाला म्हणतो. मग प्रश्न पडतो की आपल्याला वर्णमाला कितीची आहे, मुळाक्षर किती आहेत, मग पारंपरिक पद्धतीने किती किंवा आधुनिक पद्धतीने किती, किंवा आता 10 नोव्हेंबर 2022 ला एक शासन निर्णय आलाय. आपण शासन निर्णय सोबत सुद्धा जाणार आहेत. 10 नोव्हेंबर 2022 ला एक शासन निर्णय काढलाय. ते कशासाठी काढलाय ते पुढे सांगतो, ह्या डिटेल्स मध्ये घेतलेलं आहे. तर वर्णमालेमध्ये बघा, पहिला पॉइंट आहे, आपल्या तोंडावाटे असंख्य ध्वनी बाहेर पडत असतात. आपण लहानपणी जर खेळत असेल तर आपली एखादी गाडी असेल तर आपण चलत असतो, तर लहान लेकर बघा छोटी छोटी 2 वर्षाची 2.5 वर्षाची उगाच बसल्या बसल्यावर अग अशी काहीतरी बोलतात. आता असे असंख्य ध्वनी आपल्या सुद्धा मुखविरातून बाहेर पडत असतात, असंख्य ध्वनी बाहेर पडतात. मग सगळ्यांची मिळून जर वर्णमाला तयार करायची म्हटलं तर कोण काय बोलतोय कोणालाच काही कळणार नाही. म्हणून या सगळ्यांचा अभ्यास करून, म्हणजे गरजेतून निर्माण जी भाषा झाली आणि या भाषेमध्ये आपल्याला माहिती आहे की आपल्या मुखविरातून असंख्य ध्वनी बाहेर पडत असतात आणि त्या असंख्य ध्वनी त्यातले काहीतरी आपल्याला ठराविकच ध्वनी काय करायचे, घ्यायचे आणि आपली भाषा तयार होणार आहे. म्हणजे आपली मुळाक्षर असणार आहेत आणि ती भाषा उपयोगी वाक्य तयार करण्यासाठी हे आपल्याला काय लागणार आहे तर वर्णमाला लागणार आहे. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना आपण वर्ण म्हणतो. आता याची संकल्पना कळली पाहिजे. मूळ ध्वनी म्हणजे काय आणि वर्ण म्हणजे काय हे फक्त वर्ण ऐकलंय, त्याची व्याख्या आहे, हे परीक्षेला विचारलं जातंय आणि प्रत्येक वेळेस याच्यावरती एक व्याख्या असते. पण संकल्पना कळली पाहिजे की मूळ ध्वनी आणि वर्ण म्हणजे काय. ती संकल्पना तुम्हाला सांगतो. मूळ ध्वनी आपल्या मुखविरातील म्हणजे जीभ, पडजीभ, कंठ, मुर्दा, दंत, तालू, बरोबर ना, ओष्ठ यांचा उपयोग करून काय केले जातं रे, त्यांचा उच्चार केला जातो. त्यांच्या साह्याने आपलं काय केलं जातं रे, म्हणजे ध्वनी बाहेर काढला जातो. आता तोंडावाटे निघणारे हे ध्वनी जे आहेत ना किंवा मूल ध्वनी आहेत हे हवेत विरतात. आपण बोलताना मी आतापर्यंत आल्यापासून जे बोलतोय ते जर माझ्या अवतीभोवती घुमलं तर काहीच कळणार नाही कोणाला, कारण तेच वाक्य तुम्ही पाहता ना, कधी कधी आपला आवाज डबल येतो, बरोबर ना. तर ते हवेमध्ये स्प्लिट झाले पण पाहिजेत आणि नाही झाले तर काय होतं ते अशा पद्धतीने सांगितलं. मग तोंडावाटे निघणारे मूळ ध्वनी जे आहेत ना ते हवेत विरतात, नष्ट होतात. असे होऊ नये म्हणून
आपल्याला कधी कधी वाटतं की आपल्याला लिहून ठेवलं पाहिजे. आपली एखाद्या वेळेस 5वीची वही बघितली किंवा 10वीच्या व्हॅकेशन मधली आपली वही बघितली, इंग्रजी ग्रामरची असेल किंवा तुमची विज्ञानची असेल किंवा गणिताची असेल, तर ते आठवतं तुम्हाला. एवढंच नाही की आपल्या समोर एक थीम तयार होत असते. एखाद्या वहीच्या पानावरती आपण काय लिहिलं होतं अजून सुद्धा तुम्हाला आठवत असेल की या म्हणजे या वहीमध्ये मी असं असं लिहिलं होतं. हे का? तर आपण त्यावेळेस बोललो असेल तर त्यावेळेस आपल्याला आठवतं का रे? आता नाही आठवत. मग त्यावेळेस जर आपण काही लिहून ठेवलेलं असेल तर ती आता वही काढली तर तुम्हाला तुमच्या आठवणी सुद्धा ताज्या होतील. मी तिकडे नेणार नाही तुम्हाला, कारण तुमची इमॅजिनेशन पॉवर खतरनाक आहे मला माहिती आहे. आणि तुम्ही इथून परत तुम्ही शेराने समोर बसताल मोबाईल घेऊन समोर, माळी सर शिकवतात, पण तुम्ही बरोबर ना मनाने तुम्ही दुसरीकडे जाऊ शकतात. म्हणून त्या गोष्टीवर बोलत नाही. फक्त मला सांगायचंय की बोललेलं म्हणजे नष्ट पावतं, स्प्रीड होतं आणि नाहीसं होतं. परंतु ते लिहून ठेवायचं असेल तर आपल्याला काय रे? वर्ण. वर्ण म्हणजे रंग. रंग, बरोबर ना? वर्ण, सावळा रंग तुझा पावसाळी ना बाबरी, बरोबर ना? त्या पद्धतीने रंग त्याचा अर्थ घ्यावा लागतो आणि रंगाने मग हे फरक तुम्हाला क्लिअर करून दिलाय. नेमकं मूळ ध्वनी म्हणजे काय? आपल्या मुखविरातून मूळ ध्वनी जो बाहेर पडतो तो एक हवा आहे, बरोबर ना? ध्वनी तो एक आणि तो ध्वनी बाहेर पडतो आणि ते मूळ ध्वनी त्यातले घ्यायचे आपल्याला. आणि वर्ण म्हणजे काय? वर्ण म्हणजे रंग, म्हणजे रंगाने लिहून ठेवलं जातं. लिहिलेलं आहे तसं राहतं, कायम राहतं, टिकतं, चिरकाल टिकण्याचा प्रयत्न असतो. म्हणून आपल्याला मराठी व्याकरणामध्ये कधी कधी तुम्हाला मराठी व्याकरणाच्या पार्श्वभूमीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो की मराठी भाषेच्या आपली अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी अभिजात भाषा म्हणजे काय माहित पाहिजे. अभिजात भाषा म्हणजे अशी सुसंस्कृत भाषा की ती कुठल्याच भाषेपासून तयार झालेली नसावी. आणि अशा भारतामध्ये 1652 इतक्या मातृभाषा बोलल्या जातात, परंतु त्यातल्या फक्त 6 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे, बरोबर ना? आणि मग अभिजात भाषेसाठी काय लागतं तर त्याचे पुरावे वगैरे हे पुढे सांगणार आहे मी. परंतु तुम्हाला हे का सांगायला लागलो इथं, कारण लिहून ठेवल्यानंतर ते टिकतं. म्हणून ताम्रपट म्हणजे ताम्रपट असेल किंवा भूर्जपत्र असतील किंवा शिलालेख असेल, याच्यावरती आपले मागील काही प्राचीन काळातले पुरावे हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण अभिजात भाषा मिळण्यासाठी 1500 ते 2000 वर्षापूर्वीचा पुरावा असणं गरजेचं आहे. त्याचं विपुल प्रमाणात साहित्य निर्माण केलेलं असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर त्या साहित्याचा आणि आताच्या साहित्याचा काहीतरी संबंध पण लागला पाहिजे. हे वैशिष्ट्य आहे. मग हे का कळलं, कसं कळलं की आपले पुरावे आहेत? सप्तशती नावाचा 2000 वर्षापूर्वीचा एक पुरावा आहे आणि तो पुरावा आपल्याकडे आहे असं का कळलं? कारण त्यावेळेस लिहिलेलं टिकलं. मूल ध्वनी फक्त बोलून गेले नाहीत, म्हणजे तोंडातोंडी बोलणं म्हणजे दंतकथा झाली. पण तसं होतं का रे ते? तर ते शिलालेख माहितीये तुम्हाला, कर्नाटक श्रवणबेळगोळ येथील त्या बाहुबलीच्या पुतळ्याखाली श्री चामुंडराजे करविले, गंगाराये सुताले करविले, इसवी सन पूर्व 983 मध्ये हा आपल्याला एक शिलालेख म्हणून आपल्याला एक पुरावा सापडलेला आहे. हे का सांगतोय? तर हे सांगण्यामागचं माझं एक कारण आहे की यामध्ये आपण लिहून ठेवलं म्हणून टिकलं. जसं की मी आता तुमच्या 10वीच्या वहीच बोललो, त्या पद्धतीने मराठी व्याकरणाचे काही वाक्य सांगितले, याच्यामध्ये तुमचा एक मार्क दडलाय. निश्चितपणे मी काय बोललो ते पुन्हा पुन्हा तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. मग मूळ ध्वनी जे आहे किंवा वर्ण आहे यांच्यातला फरक काय? तर बघा, मूळ ध्वनी उच्चारले जातात, मी आता ते सांगितलं, उच्चारलं जातं. त्यानंतर मूल ध्वनी हे ऐकले जातात, म्हणजे ऐकायचं आणि बोलायचं, बरोबर ना? त्यानंतर मूल ध्वनींना आकार नसतो, कारण त्याला लिहिलंच नाही तर आकाराचा विषयच नाही, बरोबर? मूल ध्वनींचा उच्चार केल्यानंतर ते नाहीसे होतात, म्हणजे हवेमध्ये नाही नष्ट होतात, स्प्रीड होतात, बरोबर ना? हवेच्या लहरी तयार होतात. आपण बोलतोय आता, माझ्या तोंडातून जर माझ्या ध्वनीला कलर असतं तर तुम्हाला दिसलं असतं, बरोबर ना? काही सिगारेट ओढतात, धूम्रपान करतात, त्यांचं बोलताना त्यांची जी ध्वनी बाहेर पडल्यासारखी जी हवा बाहेर पडते त्याला कसं एक म्हणजे रंग असतो, त्याला म्हणजे पांढरा रंग येतो. पण तसं मी बोलताना आता माझा रंग निघत नाही की म्हणजे ते हवेमध्ये स्प्रीड होते. तुम्हाला माझी काय संकल्पना सांगायची समजली असेल, मी व्यसनाकडे जात नाही. त्यानंतर वर्ण हे चिन्हाने लिहिले जातात. वर्ण मी आता सांगितलं, वर्ण म्हणजे रंग, ते रंगाने लिहिलं जातं. आता हे पण डिजिटल रंग आहे आपला पांढरा, हे लिहिलं जाते आणि लिहिलेलं काय होतं रे? टिकतंय. कधीपर्यंत टिकणार? जोपर्यंत मी ठेवणार आहे त्याला, मी जोपर्यंत ते टिकून ठेवणार आहे तोपर्यंत हे राहणार आहे. म्हणजे वर्ण हे चिन्हाने लिहिले जातात. वर्ण हे लिखित असल्याने ते टिकून राहतात, टिकून राहतं. आणि वर्ण हे लिपिबद्ध असतात आणि लिपी लिहिण्यासाठी ही आपली वर्णमाला, मूलध्वनी, हे सगळं काय सांगतोय तुम्हाला मी, तर यामध्ये आपल्याला मूलध्वनी म्हणजे काय, वर्ण याचा स्पष्टपणे आपल्याला फरक कळलेला आणि फरक समजला पाहिजे. आणि आता असाच फरक पुढे पण आहे, तो कशाचा आहे? ध्वनीचा. आणि काय रे, पुढे बघू आपण, ते प्रत्यक्षात बघितल्याशिवाय कळणार नाही आपल्याला. आणि मग मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती वर्णमाला आहे? 52ची वर्णमाला आहे. आता परत तुम्ही म्हणता सर आमच्या गुरुजींनी सांगितले मला 50चे, कुणी सांगितले मला पारंपरिक 48चे. सगळ्या गोष्टी खरं आहेत, पण मी पुराव्यानुसार
आता तुम्हाला सांगितलं की 10 नोव्हेंबर 2022 रोजी एक सुधारित महाराष्ट्र शासनाने काय काढणार आहे, एक जी आर काढलेला आहे आणि त्याच्यामध्ये वर्णमाला कशी आहे आणि बावनची मग ती कशी आहे काय ते हे तर आपल्याला बेसिक पासून शिकायला चालू केलेले आपण. आणि मग वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत, यांच्या या मालिकेला वर्णमाला किंवा मूळाक्षर असं म्हटलं जातं. आणि ह्या शासन निर्णयानुसार याच्यामध्ये कोण कोण आले तर याच्यामध्ये आहेत 14 स्वर, बरोबर ना. आणि हे स्वर समोर बघून घ्या, याच्यामध्ये कोण वाढलं, पहिले 12 स्वर होते, आता काय झालं, की कुठले स्वर आले, ते कुणी आणले, तर त्यांना काय म्हटलं जातं, त्याला पर्यायी नाव काय, हे सगळ्या गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. आणि म्हणून स्वरादी किती जिथं 2 आणि आ यांचं कोण प्रतिनिधित्व करतं, काय करतं, हे सगळं आपण इन डिटेल्स मध्ये पाहणार आहे. फक्त आपल्याला कळलं इथं की स्वर 14 आहेत, स्वरादी किती आहेत रे, 2 आहेत. ठीक आहे. त्याचबरोबर ही जी आपली आता व्यंजन आहेत, ही किती व्यंजन आहेत रे इथं, 34 व्यंजन आहेत. व्यंजन माहित पाहिजेत, व्यंजनाची व्याख्या माहित पाहिजे, व्यंजनाची पर्याय नाव माहित पाहिजेत. प्रश्न याच्यावरच आहे. आता तुमचं मागच्या परीक्षेचं मी थोडस दुपारी वाचन करत होतो, त्यामध्ये बघितलं वर्णमालेतल्या स्वरावरती किती प्रश्न विचारले, व्यंजनावरती किती प्रश्न विचारले, स्वरादेवर सुद्धा प्रश्न आहेत, 2च स्वरादी आहेत पण भरपूर प्रश्न आहेत. आणि त्याच्या सगळा जर अभ्यास व्यवस्थित केला ना तर मार्कच जाणार नाही. आणि मराठी व्याकरणाचं सगळ्यात सोपी आणि सगळ्यात साधी संकल्पना तुम्हाला सांगतो. बरं ठीक, माझं बोलणं कसं आहे माहितीये का, बोलणं असं आहे, मी रिवाइज पण करतो तुम्हाला, शेवटी लाईव्ह रिव्हिजन पण घेतोय. आता दमाने घ्या म्हणजे नेमके किती दमाने घ्यायचं बघा. असं म्हणायचं व्यंजन 34 आहेत, बरोबर, घेतो दमान. व्यंजन 34 आहेत, मग त्यातली पहिली जी लाईन आहे ना, ही क ची लाईन आहे, क ख ग. आता व्यंजन आहेत ना, व्यंजनांचे पाय मोडलेले असतात. काय असतं रे, व्यंजनांचे पाय मोडलेले असतात. आता याच्यामध्ये पाय मोडणं म्हणजे काय, या चिन्हाला, या पाय मोडलेल्या रेषेला, छोट्याशा डॉटला, अशा तिरकी रेषे, हे याला काय म्हणतात माहिती का, हल चिन्ह म्हणतात. काय म्हणतात, हल चिन्ह म्हणतात, हल चिन्ह म्हणतात. आणि हल चिन्ह ज्याच्या अंती त्याला हलांत म्हणतात. काय म्हणतात, हलांत म्हणतात. खूप छान समजतंय, ओके ठीक आहे. हल चिन्ह म्हणतात. हे हे बारकावे तुम्हाला कुठे महाराष्ट्रात कोणी सांगणार नाही. मला काय माझ्या शिकवण्याचा गर्व नाही, कारण मी याच्यावरती जास्त आनंदाने अभ्यास केला आणि मी तुम्हाला आनंदाने सांगतोय. आता संकल्पनाच इतक्या तेवढ्या. आणि कसं आहे, मी ऑनलाईन शिकवतो त्यामुळे तुम्ही लेक्चर डबल डबल बघू शकता. आणि मी एकदम स्पीड नाही माझा, कारण तुमचं माझ्यापर्यंत येणं गरजेचं आहे. परीक्षेत तुम्हाला परीक्षेत कमी कालावधीमध्ये प्रश्न सोडवायचे, तिथं तुम्ही म्हणू शकणार नाही की सर नाही नाही मला दमाने सोडू द्या. म्हणून मला सांगायचे तुम्हाला की तुमच्या सुद्धा जिभेवरती अगदी सरस्वती नाचली पाहिजे, जिभेवरती सरस्वती नाचली पाहिजे. तुम्हाला बरेच काही श्लोक आले पाहिजे संस्कृतचे सुद्धा, बरोबर ना. हे सगळं का सांगतोय तुम्हाला मी, कारण तेवढं आपले वळण झालं, सवय लागली पाहिजे आपल्याला. आणि तुमचे जर स्मार्ट वर्क करायचं असेल तर तुम्हाला तेवढं वाचन फास्ट वाढलं पाहिजे, तुमचं लिखाण स्पीड वाढला पाहिजे. हे तुम्हाला, मी तुमच्या लेवलला येणं, मी येऊ शकतो पण त्याचा उपयोग नाही. तुम्ही माझ्या लेवलला येणं हे सत्य आहे, कारण तुम्हाला परीक्षा क्रॅक करायची, तुम्हाला परीक्षेमध्ये वेळ शिल्लक राहिला पाहिजे. आणि तुमचं माइंड सुद्धा तेवढं सुपर असणं गरजेचं आहे. तुम्ही स्मार्ट वर्क केलं पाहिजे. आणि मी जे बोलतोय ते सुद्धा तुम्हाला फास्ट आकलन झालं पाहिजे. कारण मी जर तुम्हाला दमाने शिकवलं तर मग प्रॉब्लेम असा होऊ शकतो की तुम्ही तशीच सवय लागणार आहे. आज माझं तुम्हाला पहिलं लेक्चर आहे, अजून तुमचा माझा जास्त परिचय नाहीये. ज्यावेळेस तुम्ही मला 2-4 लेक्चर चांगला ऐकताल, माळी सर काय चीज आहे तुम्हाला ते नंतर कळणार आहे. ते 2-4 चॅप्टर शिकवले ना जरा, मग परत कळतं. मी परत उड्या मारून पण शिकवतो. हे जरा थोडस अति आहे बरं, अतिशोक्ती. अतिशोक्ती अलंकार माहिती पाहिजे तुम्हाला. दमडीचं तेल आणलं, सासूबाईची नाणं झालं, मामांजीची दाढी झाली, भाऊजींची शेंडी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडुरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओबळ केला, त्यात उंट वाहून गेला. म्हणजे हे अतिशोक्तीचं उदाहरण सांगतोय. अतिशोक्ती म्हणजे काय माहितीये तुम्हाला, एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त फुगून सांगणं, बरोबर ना. ते अलंकारामध्ये येते, त्याची ऍडव्हर्टाईज समजा ही, बरोबर ना. म्हणजे तिचे पाय असे भासतात जणू हवेवर नाचतात. आता बघा नाचू शकते ती रडली समुद्राच्या समुद्र, ती रडली समुद्राच्या समुद्र. अशी भरपूर उदाहरण आहेत, पण आपण या कंटेनवरती येऊया. आता आपला आहे 34 व्यंजन कोणते, तर हे सांगितले. ह्याचा प्रत्येकाचा पाय इथं मोडला नाही, कारण त्या टाईपरायटरचा ज्याने पीपीटी तयार केली त्याचा पाय मोडावा लागेल, त्याचा वनपूर तिकीट काढावं लागेल, त्याशिवाय त्याला पाय टाकायचा. लक्षात राहायचं नाही. म्हणजे इथं लक्षात येत असेल मी काय बोलतोय, ह्यांचे सगळ्यांचे पाय मोडायचे. कळलं तुम्हाला मी काय बोलतोय.
आता बा मला शिकू द्या, तुम्ही सगळं सांगतो तुम्हाला काय करायचे, सगळे गाणे वाजवणार, एक सुद्धा गाणं ठेवणार नाही. ठीक आहे. हे काय आहेत रे, 34 व्यंजन आहेत. आणि हे दोन काय आहेत माहिती का, हे विशेष संयुक्त व्यंजन आहेत. हे काय आहेत रे, विशेष संयुक्त व्यंजन आहेत. आणि यांचा देखील इथं पाय मोडलेलाच पाहिजे. जेव्हा ह्यांचा पाय मोडलेला नसेल त्यावेळेस मात्र इथं काय असणार आहे, ते जोड अक्षर होतं. कसं होतं तुम्हाला सांगतो. क्ष बरोबर, आता हे क्ष काय जोड अक्षर आहे. तुम्ही म्हणता संयुक्त व्यंजन म्हणतो, खाली एकदा जोड अक्षर म्हणतो, बरोबर ना. तर हिथं जे आहे ना, पाय मोडला, हे झालं आता संयुक्त व्यंजन. संयुक्त व्यंजनामध्ये पाय मोडला म्हणजे त्याच्यात स्वर नसो, ही संकल्पना नीट समजून घ्या, पुढे पण शिकणार आहेत तुम्ही. ठीक आहे. आता याच्यामध्ये क अधिक श यांचा पाय मोडायचा, बरोबर झालं संयुक्त व्यंजन हे क्ष, बरोबर ना. जर तुम्हाला वाटलं की हा पाय मोडलेला काढायचा आहे आणि याच्या पुढे अ टाकलं, मग ह्याचा पाय मोडलेला काढला की ह्याच्यामध्ये स्वर आला म्हणायचं, आणि मग त्याला म्हणायचं जोडाक्षर. मग आता ह्याचा पाय मोडला की ते काय असतं, संयुक्त व्यंजन. पाय मोडलेला नसेल तर त्याच्यामध्ये स्वर असतो, म्हणजे पुढे अधिक अ करावं लागतं आणि इथला पाय मोडलेला काढावं लागतं, तेव्हा ते असतं जोडाक्षर. आणि जोडाक्षर देखील संकल्पना तुम्हाला याच्यामध्ये विचारली जाते. इथं हे ज्ञ द अधिक न अधिक य यांचा पण काय केलंय रे, पाय मोडलेला आहे. पाय मोडलाय आणि ह्याचा पाय मोडलाय म्हणजे हे आहे संयुक्त व्यंजन. आणि मराठी व्याकरणामध्ये 10 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार यांना विशेष संयुक्त व्यंजन म्हणून बाजूला ठेवले, कारण याचा परत इकडे समाविष्ट व्हायचा, वर्णांचं स्वरूप सांगताना परत सारखं ते इकडे मिक्स व्हायचं, म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलंय की वर्णमाला 52 आहे, परंतु क्ष आणि ज्ञ हे थोडस बाजूला ठेवा. त्याला बाजूला ठेवून सांगा की ते विशेष आहे, ते वेगळं आहे, बरोबर ना. समजतंय. सावकाश आता बरोबर चाललंय का सांगा, काय अडचण आहे का सांगा, बोलत जावा, तुम्ही बोलतच नाहीत पहिल्यासारखं. ठीक आहे. आणि मग ह्याची काय वैशिष्ट्ये सांगायला लागलो मी तुम्हाला. मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. आता हे तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. वर्णमालेमध्ये किती, 52. त्यानंतर वर्णमाला जी आहे ती संस्कृत भाषेकडून स्वीकारली आहे, कारण मराठी भाषा ही संस्कृत आणि प्राकृत भाषेपासून तयार झालेली आहे. त्याचबरोबर भाषिक विचार सुरळीत पार पाडण्यासाठी सर्वांची देवनागरी लिपीतील प्रमाणीकृत वर्णमाला वापरली आहे. म्हणजे एकदम शास्त्रशुद्ध पद्धतीने तुम्हाला मराठी व्याकरण शिकवतो. मराठी वर्णमालेमध्ये असणारी क्ष आणि ज्ञ ही विशेष संयुक्त व्यंजन आहेत. मग आता इथं पाय मोडलाय का त्या पीपीटी बनवणाराने, नाही मोडला, पण मी मोडला, कारण संयुक्त व्यंजन आहेत ना, बरोबर ना. त्यांना वर्णमालेत मांडण्याचे कार्य महादेव पांडुरंग सबनीस म्हणजे म.पा. सबनीस यांनी केलेलं आहे. म्हणजे कुणी कुठला वर्ण कसा आणला त्यांची नावासहित तुम्हाला इन डिटेल्स सांगितले. आता इथं सांगितले ए आणि अ यांना वर्णमालेत अरविंद मंगळूरकर यांनी आणलेला आहे. आता हे अरविंद मंगळूरकर असतील, त्यानंतर दादोबा पांडुरंग सबनीस असतील, त्यानंतर मोरोकेशव दामले असतील, कृष्णशास्त्री चिपळूणकर असतील, विष्णू शास्त्री चिपळूणकर असतील. याच्यावरती एक प्रश्न असणारच. त्याचबरोबर 3 के पण तुमच्या लक्षात आले पाहिजे. कुसुमाग्रज, केशवसूत आणि कृष्ण म्हणजे केशव कुमार, हे 3 के बघा, 3 के ते पण लक्षात राहिले पाहिजे. मग आता मी व्याकरणकार सांगितले, व्याकरणकाराला वैयाकरणी म्हटलं जातं. मराठी भाषेचे पाणिनी कोण, सिंपल एक प्रश्न झालं, दादोबा पांडुरंग तरखडकर, त्यांना पाणिनी का म्हणायचं. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगू शकतो मी, कितीही सांगू शकतो. मी बोलायला लागले की तुम्हाला कळत असं ना, आता थोडं दमाने घ्या सर असं वाटतं तुम्हाला. जर दादोबा पांडुरंगकर यांना मराठी भाषेचे पाणिनी का म्हटलं जातं हे माहितीये का तुम्हाला, नसेल माहिती कदाचित. तर पाणिनी नावाचे एक संस्कृत व्याकरणकार होते, वैयाकरणी होते, आणि त्यांनी जे संस्कृत व्याकरणाला जे योगदान दिलं त्याच पद्धतीचं योगदान आपल्या दादोबा पांडुरंग तरखडकरांनी 1836 मध्ये आपल्या मराठी भाषेच्या व्याकरणासाठी त्यांनी योगदान दिलं. आणि म्हणून त्यांना ओक यांनी काय केले तर मराठी लोकहितवादी यांनी मराठी भाषेचे पाणिनी ही उपाधी कोणाला दिलेली तर आपल्या दादोबा पांडुरंग तरखडकरांना दिलेली आहे. आणखी व्याकरणकार आहेत ते सगळे सांगतो तुम्हाला, सगळं मुखदगत आहे, तुम्ही लोड घ्यायचा नाही, उशी घ्यायची, कारण लोड घेतल्यावर मान अवघडती तुम्हाला साहजिक माहिती असेल. आणि मग ए आणि व हे वर्णमालेतील अरविंद मंगळूरकर या व्याकरणकारांनी याला ह्याच्यामध्ये मांडलं. हे गरज होती ह्यांची, का गरज होती पुढे सांगतो. बघा, आणि हे 2 स्वरादी आहेत. मोरोकेशव दामले शास्त्रीय मराठी व्याकरणकार 1911, बरोबर ना. आणि 1911 ह्यांचा एक ग्रंथ आहे, जुना ग्रंथ आहे, सगळ्यात दर्जेदार ग्रंथ आहे. आता हे सगळं मराठी व्याकरण जे आहे ना
हे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या शास्त्रीय मराठी व्याकरणकार या पुस्तकात. त्या पुस्तकाला 1001 पान आहेत आणि त्याची किंमत त्या काळाची फक्त 7 रुपये होती. बघा आता आताची किंमत, ते पुस्तक आता मिळत नाही आणि ती वाचायची गरज नाही. त्यातला सगळा संदर्भ वाचून मी तुम्हाला परीक्षेला काय विचारलं जातं, परीक्षेला जे विचारलं जातं त्याच्यावरती मी तुम्हाला काय करतोय रे, तेच नॉलेज देणार, आगाऊचं नॉलेज तुम्हाला देणार नाही. आणि हे मराठीत असलेले परंतु इंग्रजी शब्दामध्ये वैपुल्याने वापरले जाणारे असे 2 सूरोच्चार आहेत. कोण? हे आणि यांचा का उपयोग केला जातो ते सांगतो. स्वरामध्ये उच्चार स्थानानुसार ए नंतर ह्याच्यावरती एक प्रश्न विचारला जातो. IMP लाईन आहे बघा, बरोबर ना? का ते ए नंतर ए आणि ओ नंतर काय तरी अ येतं, बरोबर ना? तुम्ही आता वरती 14 स्वर पाहिले ना, बरोबर ना? त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे बघा, ए आणि ऐ आणि ओ अ आणि काय रे औ, बरोबर ना? आणि मग हे मधीच आलंय. तुम्हाला वाटत असेल हे मध्ये का आले बाबा, बरोबर ना? कारण हे जो उच्चार स्थान आहे ते उच्चार स्थानानुसार त्याला त्याच्यामध्ये टाकावं लागले. आणि हे कुणी आणलं? अरविंद मंगळूरकरांनी. त्यांचं एक मराठी व्याकरणाचं पुस्तक आहे, मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हे पुस्तक आहे. आणि या पुस्तकावर आता इथं त्यांच्याबद्दलची आणखी काय माहिती दिली बघा. मोरोकेश दामले, शास्त्रीय मराठी व्याकरणकार, 1911 तुम्हाला आता सांगितले. हे साल लक्षात ठेवा, थोडं एवढं काय विचारलं जाऊ शकत नाही. मोरोकेश दामले. आणि इथं हिंनी काय दिले, कुणी आणले? हे स्वरादी आहे. स्वरादी कुणी आणल्या? मोरोकेश दामले, बरोबर ना? हे रू आणि रू, आता इथं बघा हे जे रू आहे ना, हे असं आहे इथं, टाईपरायटरचा वाढदिवस, बरोबर ना? आणि मग हे असं इथं हे लू आहे ना, तर इथं असं आहे. हा, ह्याला रस्व म्हणा. ह्याला काय म्हणा रे? रस्व. कुठले? अलीकडले. हे कसेत रे? हे दीर्घ आहेत. हे पण तुम्हाला माहिती आहे. अलीकडे प्रश्न विचारणार, ह्याच्यावर काय विचारणार माहिती का? शासन निर्णय काढलाय आणि त्याच्यात झालेले बदल बरेच जणांनी तुम्ही वाचला असेल मराठी व्याकरणाचे. हा, मराठी व्याकरण जे आहे ना, मराठी व्याकरणात तुम्हाला असं विचारलं, लू हा आता लोप पावायला लागलाय. काय लोप पावणार आहे, त्याच्यात काय बदल झाले ते निर्णयानुसार तुम्हाला सांगतो. फक्त इथं मला एक सांगायचंय, हे स्वरामध्ये आपल्या आहे, हे रू आणि लू रस्व स्वर आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि हे दीर्घ रू आणि दीर्घ लू काय, मोरोकेश दामले यांचं मत आहे की हे अस्तित्वातच नाही. परंतु आपल्याला आता GR मध्ये दिलंय की हे आणि हे आहे, पण हे आपल्याला कुठं वापरलं जातं? संस्कृत मध्ये वापरलं जातं. आणि संस्कृत मध्ये कुठं? संधीमध्ये. कालच सांगितलं तुम्हाला, संधी झालेला प्रत्येक शब्द तत्सम असतो आणि तत्सम शब्द काय असतो रे? शुद्ध असतो. ठीक आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आता सगळे व्याकरणकार येणार आहेत, पण ज्या त्या ठिकाणी सांगतो, एकत्रित पण सांगायला काय अडचण नाही, एकत्रित सगळे पण सांगतो. आणि टेन्शन घ्यायचं नाही, सगळं लेक्चर झाल्यावर 10 मिनिटाचं रिव्हिजन सुद्धा घेतो तुम्ही, बरोबर ना? त्यानंतर रू आणि लू या रस्व स्वरांचा वर्णमालेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. हे कसलेत रे? रस्व आहेत हे, बरोबर ना? त्यानंतर रू व लू या दीर्घ स्वरांचा, आता इथं कसं आहे, हे असं आणि इथं एक असं, हे रू आणि लू, दीर्घ रू आणि दीर्घ लू, दीर्घ स्वरांचा वर्णमालेमध्ये समावेश करण्यात आलेला नाही, परंतु संस्कृत भाषेतील अवतरणे देण्यासाठी आणि संधी करण्यासाठी याचा उपयोग होतो. त्याचबरोबर संदर्भ कुठला घेतलाय राजांनो? आता 2022 काय लांबची तारीख नाही, आणि म्हणून बऱ्याच पुस्तकांमध्ये, पब्लिकेशन मध्ये ह्याचा समावेश केला नाही. पण तुम्हाला मी अद्ययावत व्याकरण शिकवतोय, अपडेट व्याकरण, अपडेट सांगतोय, सगळं टोटली अपडेट, म्हणजे तुमचा एकही मार्क जाऊ नये असं प्रामाणिक सांगण्याचा प्रयत्न आहे. परंतु मोरोकेश दामले यांच्या शास्त्रीय ग्रंथांचा समावेश संदर्भ घेतला तर हे दीर्घ लू अस्तित्वात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मग परीक्षेच्या काळामध्ये आता दिलेला GR काहीतरी संदर्भ साहित्य वाचून एक समिती नेमलेली असते, त्याच्यावरती समजून ते दिलेलं असतं. ठीक आहे. लू हे स्वर चिन्ह लुप्ती. आता हे काय सांगायला लागलोय बघा, ह्याच्यावरती प्रश्न विचारलेत बऱ्याच वेळेस, छोट्या छोट्या परीक्षेला सुद्धा ह्याच्यावरती प्रश्न असतात. काय प्रश्न असतात सांगतो तुम्हाला, की आता सांगितलं क्लुप्ती हा एकमेव शब्द होता, असं एवढं दिलंय बघा पुस्तकात, काहीतरी काय पुस्तकामध्ये क्लुप्ती हा एकमेव शब्द आहे आणि त्याच्यामध्ये फक्त लू येतं. अख्ख्या 52 वर्णमालेमध्ये तो लू फक्त एक शब्द असल्यामुळं त्याचा अलीकडे लोप पावणार आहे असं वाक्य बऱ्याच पुस्तकात दिलेलं आहे. आणि म्हणून ते वाक्य आता चुकीचं ठरणार आहे, कारण 10 नोव्हेंबर 2022च्या शासन निर्णयानुसार लू हा लोप पावणार नाही, कारण हे स्वरचिन्ह क्लुप्ती हा एक शब्द आहे, लुप्त हा एक शब्द आहे आणि लुकार हा असे शब्द हे 3 शब्दांच्या लेखनात वापरले जातात असल्याने ते जे स्वर चिन्ह आहे रस्व लू आहे
ते लोप पावणार नाही, हे नीट समजून घ्या. बघा खूप मस्त संकल्पना आहे. त्यानंतर हे तुम्हाला माहिती असेल, काही जण ह्याला हे असं लिहिलं आणि इथं दुसरं लिहितो, हे असं लिहिणं किंवा हे असं लिहिणं बऱ्याच जणांना हे कळत नाही, आणि कळत नाही पण कळत नाही अशी पण काही गोष्ट आहे. आणि मग ह्याला न म्हणतात, नाकातून न म्हणतात, किंवा हे अनुनासिक, अनु म्हणजे थोडस जरासं, बरोबर ना. आणि नासिक म्हणजे नाक, याचा उच्चार नाकातून होतो. मग याचा उच्चार करताना पण काही व्याकरणकारांचं मत असं आहे, काही जण न उच्चार करतात न, आणि याचा उच्चार काही जण य करतात नाकातून य असं, बरोबर ना. तर कसं करतात तुम्ही न म्हटलं तरी चालतंय, कारण परीक्षेतला प्रश्न काय उठून विचारला ना याला काय म्हणायचंय म्हणून, ठीक आहे. आणि म्हणून लू हे सॉरी हे जे न आहे या व्यंजनाचा वापर नय तत्पुरुष समास, आपल्याला समासाचा एक प्रकार आहे त्याच्यामध्ये पण वापरायचं आहे या शब्दात. तसेच मराठी भाषेतील प्रमाण लेखनाच्या नियमानुसार तत्सम शब्दामध्ये अनुस्वाराच्या जागी परस्वर्ण, म्हणजे आपण एखादा शब्द लिहितो बघा, इथं परस्वर्ण, तुम्हाला ही संकल्पना समजली पाहिजे. परस्वर्ण म्हणजे अनुनासिक, पर म्हणजे दुसरा, म्हणजे कुठला गट आपला क ख ग ग हे, त्याच्यातला एखादा शब्द दिला तुम्हाला, इथं शब्द लिहून दाखवतो. समजा हे घंटा शब्द आहे, काय रे घंटा, तर हा शब्द आपण असा लिहितो, म्हणजे ह्याला लिहिलं परस्वर्णाने लिहिलं म्हणायचं. याच्यावरती एक प्रश्न असतो, मी आतापर्यंत जेवढं सांगितले ना, प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आणि तुम्हाला ही नोकरी लागायचं असेल, तुम्हाला हे समजून घ्यायचं असेल, तर तुम्हाला एक एक शब्द झेलावा लागल, मी काय बोलतो ते समजून घ्यावं लागल, तुमचा आयक्यू तेवढा वाढला पाहिजे, तुमची ग्रास्पिंग पॉवर तेवढी पाहिजे, तर तुम्ही कुठेतरी टिकणार आहे. आणि तेवढं टिकण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या त्या समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग घंटा शब्द इथं अनुस्वार काढायचा, त्याच्या पुढचं जे ट असतं त्या ट च्या लाईनीतले ट ठ ड ढ न, ही जी लाईन आहे त्या लाईनी मधलं न असताना शेवटचं ते जोडून काय करावं लागतं, परस्वर्णाने लिहावं लागतं. आणि मग हा परस्वर्ण शब्द आहे. पुढे आणखी याच्याबद्दलचं विस्तारित स्वरूपात तुम्हाला सांगेल, वापरून लिखाण करता नाही केला जाते. त्यामुळे हा शब्द सुद्धा काय रे लोप पावणार नाही, हे आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. बघा लू लोप पावणार आहे का नाही, इथं न लोप पावणार आहे का नाही. अजून एक आहे बघा, अजून एक काय सांगायचं तुम्हाला, की एका परीक्षेमध्ये प्रश्न विचारलाय, खालील पैकी कुठला अक्षर किंवा कुठलं व्यंजन लोप पावणार नाही, आणि त्याच्यामध्ये काय दिलं होतं माहितीये का, हे रू एक दिलेलं होतं, त्यानंतर लू एक दिलेलं होतं, आणि त्यानंतर हे एक दिलेलं होतं, आणि त्याच्यानंतर हे एक दिलेलं होतं. एका परीक्षेत विचारलेलं, त्याचं उत्तर होतं हे, मला सांगा त्याचं उत्तर हे होतं. आणि परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे, मी काही इकडले तिकडलं सांगत नाही काही पण, बरोबर ना. तर त्यांनी असं दिलं होतं. आता तो प्रश्न चुकीचा झाला का, कारण हे पण लोप पावणार नाही, हे पण लोप पावणार नाही, हे पण लोप पावणार नाही, हे तर ऑलरेडी आपल्यात आहे. म्हणजे असे प्रश्न विचारले, इतका आपल्याला म्हणजे जबरदस्त अभ्यास असणं गरजेचं आहे. होईल तुमचा पण अभ्यास. आता आणखी एक, हे श लिहिण्याची पद्धत, याच्यावर एक प्रश्न येऊ शकतो बघा, श आणि ल, बरोबर ना. तर हे श जे आहे ना, हे देठ हे युक्त आहे, बरोबर ना. तर हे कसं लिहायचंय माहिती का आलं इकडं, आता तुम्ही लिहा किंवा नका लिहू, त्याचा काही एवढा अर्थ बदलत नाहीये, पण मला सांगायचं माझं कर्तव्य मी सांगतो. श असं लिहायचं, हे देठ युक्त लिहायचंय, म्हणजे वरती एक रेष दिली ना त्याला देठ युक्त लिहायचंय बघा, ते असं लिहायचं होतं इथं, हे असं कळतंय का मी काय सांगतोय ते. आणि इथं हे गाठ युक्त आहे, म्हणजे गाठ युक्त आपण सगळेजणच लिहितो, पण बरोबर कोणतं हे. आता हे नाही लिहिलं तर काय एवढा फरक पडत नाही, पण तसं सांगितलंय, मग तुम्हाला जर ह्याच्यावर प्रश्न विचारला, कारण एकच छोटा प्रश्न विचारला जाऊ शकतो. आवाज नाही करे, कमेंट केली एक जणांनी, आवाज येत नाही, आवाज येत नाही का सांगा पटकीनं, बाकीचे चेक करा आवाज. आवाज येतोय, तुमचा प्रॉब्लेम आहे, तुमच्या मोबाईलचा साऊंड कुठला असेल. येतं येतं येतं. ठीक आहे, येतोय, कळलंय मला. गाठयुक्त श म्हणजे हे हे जे आहे ना हे गाठयुक्त आहे, आणि अलीकडे हे असं लिहायचंय म्हणून सांगितलंय. बघा जमलं तर लिहा, नाही तर नका लिहू. ठीक आहे, इथं दंडयुक्त आहे, दंड म्हणजे काय रे, हे स्वतंत्र दंड असा मागे, बरोबर ना. पण हे पाकळीयुक्त लय, इथं चुकीचं लिहिले त्यांनी. तर पाकळीयुक्त ल म्हणजे कसं लिहायचं माहिती का,
हे असं लिहायचं, हे बरोबर आहे. हे आताच्या नवीन शासन निर्णयानुसार हे दोन शब्द बघा, हे दोन गोल करतो, बरोबर ना. हे कसं आहे, देठयुक्त हे असं लिहायचंय आणि ल असं लिहायचंय. मग हे असं लिहायचं नाही दंडयुक्त, तर हे असं लिहायचंय. ही फक्त माहिती सांगतो तुम्हाला. याच्यावर जर प्रश्न विचारला तर माळी सरची आठवण होणार तुम्हाला परीक्षेत 100%. त्यानंतर वाक्य हे शब्दांपासून बनते, शब्द हे अक्षरांपासून बघता आणि अक्षर हे वर्णापासून बनत असतात. हे तुम्हाला याची फिगर काढून दिलेली. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला आता आपल्याला मराठी व्याकरण शिकत असताना मी तुम्हाला सांगितलंय की आपल्याला खूप म्हणजे प्राचीन ह्याच्यापासून सगळं शिकत येणार आहेत आपण. एखादा तास वेगळा आणखी एक्स्ट्रा घेणार आहे मी तुम्हाला. संत, पंत आणि तंत, जेवढे की सगळे संत आहेत, सगळ्या संतांची नावं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परीक्षेला. संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव सांगा, संत रामदासांचं पूर्ण नाव सांगा, संत तुकारामांचं नाव सांगा, संत एकनाथांचं नाव सांगा, त्यांची भारुड लोकगीत असतील, बरोबर ना. तर हे सगळं याच्यावरती पण तुम्हाला एक एक परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर ताटी उघडा ज्ञानेश्वरा हे वाक्य कुणाचं आहे, किंवा मुंगी उडाली आकाशी तिने गिळे सूर्याशी हे कुणाचं आहे. असे मध्येच तुम्हाला काहीतरी एक एक छोटे छोटे प्राचीन मराठी व्याकरणावरती, कारण हे ज्ञानपीठ पुरस्कार म्हणजे ज्ञानपीठ पुरस्कार पण तुम्हाला माहिती आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळण्यासाठी आतापर्यंत आपण सगळ्यांना योगदान दिलेले बऱ्याच जणांनी. सगळे संत, पंत, तंतच नव्हे तर अलीकडल्या काळामध्ये जे कवी असतील, जे लेखक असतील, बरोबर ना, जे साहित्यिक असतील, याच्यावरती तुम्हाला सगळे तुमच्या परीक्षेला प्रश्न पडलेले आहेत. आणि मग मला सांगायचं एवढंच आहे की वर्णमाला शिकण्याच्या अगोदर ही कशी तयार झाली, कुठून तयार झाली, त्याचे काय पुरावे होते, हे सगळा गाडा अभ्यास व्यवस्थित शिकलं. आणि शिकताना तुम्ही असं ट्रेस घेऊन शिकू नका, आवड म्हणून शिका. गोष्टीच्या स्वरूपात शिकण्याचा प्रयत्न करा. ज्या वेळेस तुम्ही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला ठेवताल त्यावेळेस तुम्हाला मराठी व्याकरण समजणार. ठीक आहे. आता एवढं आनंदाने शिकायचं, समजून घ्यायचं. नाही समजलं तर पुन्हा पुन्हा बघायला लेक्चर आहेतच आपले. त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या. मागच्या क्वेश्चन पेपर वाचा आणि त्याच्यात प्रत्येक संकल्पना समोर आहे. बरं, आता मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये दिलेले प्रश्नाच्या अनुसाराने तर मी घेतोच आहे, परंतु तुम्हाला जर मागचे ऍज इट इज नाही आले, जर थोडासा पेपर बदलून आला तर तुमचे मार्क गेले नाही पाहिजे. कारण परत तुम्ही ह्या चान्स घेणार नाही. याच परीक्षा आपल्याला क्रॅक करायची आणि 100% आपल्याला यातून आपल्याला लिस्ट मध्ये वरून नाव बघायचं, आपल्याला खालून नाव बघायचं नाही. वरतीच आपलं पहिलं दुसरं नाव दिसलं पाहिजे, महाराष्ट्रात पहिला, बरोबर ना. ठीक आहे, ठीक आहे. आता 8वी स्कॉलरशिपचं बुक वापरायचंय का, काय करायचंय का, तुम्ही मला सगळेजण फोन करा. हे सगळं शिकवतोय ते असं म्हणजे त्याला कसलाही व्यत्यय आला नाही पाहिजे. तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही ह्याचा अर्थ, पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. काय शिकवायला चालू आहे मराठी, त्यातला घटक काय चालू ते, तर त्याच्यावर चाललं पाहिजे. म्हणजे काय विचारायचं हे लक्षात घ्या. सगळ्यांना विनंती करतोय की आपण सगळे पॉइंट म्हणजे कॉन्सन्ट्रेशन याच्यावरतीच असलं पाहिजे. हे परत बघायला सुद्धा ताकद लागली पाहिजे. एकदा बघितलं ना संपला. एकच फाईट वातावरण टाईट करून टाकायचं मराठी व्याकरणात. तर पहिल्यांदा काय असणार आहे आपल्याला, इकडं वर्ण असणार आहे. वर्ण म्हणजे काय तर ते लिहिलं जाते, सांगितले तुम्हाला. मूलध्वनी म्हणजे काय तर ते आपल्या मुखरातून असंख्य ध्वनी बाहेर पडतात आणि मग त्याच्यामध्ये मूलध्वनी जे आहे ते मूलध्वनी आपल्या मुखविरातून येतात आणि ते लिहिलं जातं. वर्ण, वर्णापासून तयार होतं अक्षर. आता हे जसं अक्षर तयार होतं, हे जसं वर्ण आहे, हे जसं मूलध्वनी म्हणजे हवे, तसंच हे त्याचं ध्वनी आहे. हे त्याची पर्यायी नाव आहे, हे पर्यायी नाव आहे, हे त्याचं पर्यायी नाव आहे. पण हे लिहिलं जातं, हे लिहिलं जातं, हे बोललं जातं, उच्चारलं जातं, हे पण उच्चारलं जातं. समजत असेल तुम्हाला. आणि मग याच्यापासून काय तयार होतो, शब्द. मग अक्षर म्हणजे काय, नष्ट न पावणारे, बरोबर ना. क्षर म्हणजे नष्ट पावणारे आणि अक्षर म्हणजे नष्ट न पावणारे, बरोबर ना. आणि मग आपल्या मुखरातून उच्चारला जाणारा प्रत्येक वर्ण जो असतो तो वर्ण आपल्याला समजला पाहिजे, मूलध्वनी समजला पाहिजे. आणि मूलध्वनीपासून अक्षर, अक्षरापासून शब्द. शब्द म्हणजे काय, अक्षरांची विशिष्ट क्रमाने मांडणी करून जर काही त्याला अर्थ प्राप्त होत असेल तर त्याला काय म्हणायचं रे, शब्द म्हणायचं. मग शब्द कोणाला म्हणायचं, तर अक्षराची म्हणजे विशिष्ट क्रमाने मांडणी म्हणजे काय. आता मी शब्द लिहिला इथं, आता वाचा, त प ग असं असतं का. हे असं म्हणजे काय, मी तुम्हाला आता सगळ्यांना जेवायला बोलिले, आमच्या घरी या उद्या दुपारी 2 वाजता, असं काय त्याचा अर्थ आहे का, कळलं का तुम्हाला अर्थ काय आहे का. ह्याच्यात अर्थ काहीच कळत नाही, कारण ते अक्षरांची विशिष्ट क्रमाने मांडणी केली नाही. आणि विशिष्ट क्रमाने मांडणी केली म्हणजे काय, हे असा शब्द लिहिला मी, पतंग. काय लिहिलंय रे, पतंग. हा शून्य हिच्या अनुसार आहे ना, हे असा लिहायचा नसतो. खरं तर तो भरीव असतो पण दिसावा तुम्हाला, बरोबर ना. त्यामुळे तो तसा लिहिलाय फक्त. मग पतंग म्हटलं की तुम्हाला सगळं आठवतं, लहानपण आठवतं, तो आपण पतंग उडवलेला आठवतो, आपल्या सोबतचे मित्र आठवतात, बरोबर ना. सगळं आठवतं. त्याला एक कागद जोडला,
आणि तो कागद सुद्धा वरती आपण त्या पतंगाकडे पाठवला होता, तो कशासाठी पाठवला होता, कुणाला पाठवला होता, हे सगळं इमॅजिनेशन होतं. आणि म्हणून का कळलं तर ह्या पतंग या शब्दात तेवढी म्हणजे खासियत आहे. मग तुम्ही असा एक प्रश्न विचारता मला, सर पतंगाला पतंगच का म्हणायचं, दगडाला दगडच का म्हणायचं? कारण मग ते पतंग म्हटल्यानंतर तुम्हाला तो इमेजिन पतंगच का होतो? मी म्हटलं कैट्रिना, लगेच तुमच्या लक्षात कोण येणार? माळी सरचा चेहरा आठवणारच नाही तुम्हाला, बरोबर ना? का? कारण कैट्रिना म्हटल्यानंतर कैट्रिनाचा चेहरा आठवणार. त्याचं कारण आहे, कारण आपल्याला एखादा शब्द दिलेला असेल, त्या शब्दाची विशिष्ट क्रमाने मांडणी केलेली असेल आणि मांडणी केल्यानंतर तो शब्द पतंग आहे आणि पतंगाला पतंगच का अर्थ प्राप्त झाला? रूढी परंपरेने. काय म्हणायचं? चिन्हांनी किंवा रूढी परंपरेने. म्हणजे आपले आजोबा पंजोबा म्हणले दगड, दगडला दगड म्हटले, आजोबा म्हणले दगड, बरोबर ना? आणि वडील पण दगड म्हणले, आपण पण दगड, आपण आपले खालची पण सगळी वंशावळ सगळी दगडच म्हणणार आहे त्याला. म्हणजे कुठलीही वस्तू असेल तर त्याला रूढी परंपरेने अर्थ प्राप्त झालेला असतो. हे सगळं तुम्हाला डिटेल्स मध्ये का सांगतो, याच्यावरती काही विचारलं जाऊ शकतं. आणि मग आपलं तयार होणार आहे काय रे? वाक्य. आणि वाक्य काय करतं रे? आपली भाषा, व्याकरण हे सगळं लावून बोलणार आणि ऐकणार यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा होय. भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन. भाषा म्हणजे बोलणारा आणि ऐकणारा यांना जोडणारा पूल. आणि व्याकरण म्हणजे काय? तर भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण. आणि व्याकरण म्हणजे विश्लेषण करणे, स्पष्टीकरण देणे. आणि व्याकरणामध्ये महर्षी पतंजली यांनी त्याला शब्दानुशासन म्हटलेलं आहे. आणि शब्दानुशासन का म्हटलंय? तर हे वाक्य लिहित असताना आपण काय करावं लागणार आहे? आपल्याला त्याची रचना व्यवस्थित करावी लागणार आहे. कर्त्या कर्त्याचं वाक्य होईल का रे? कर्मा कर्माचं वाक्य होणार आहे का? क्रियापदा क्रियापदाचं वाक्य होणार आहे का? अजिबात वाक्य होणार नाही. यांचा समुच्चय घ्यावा लागेल, विशिष्ट क्रमाने मांडणी करावी लागेल, शब्दांची सुद्धा विशिष्ट क्रमाने मांडणी करावी लागेल. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय, ह्याच्यावरती व्याख्या विचारली जाऊ शकते. पूर्ण अर्थाचे बोलणे म्हणजे वाक्य होय, किंवा असा एक शब्द समूह त्याच्यापासून एक अर्थ निष्पन्न झाला पाहिजे. अक्षरांची विशिष्ट क्रमाने मांडणी करून जर काही त्याला अर्थ प्राप्त झाला तर त्याला काय म्हणायचं? शब्द. याच्यावरती 1 मार्काचा प्रश्न असतो. मराठी सोपं पण तेवढंच आहे, समजून घेतलं, व्याख्या समजून घेतल्या, ऐकलं तर सोपं आहे. आणि इथं ऐकल्यानंतर तुमचा परीक्षेतला वेळ वाचणार आहे. कारण तुमचे असणारे प्रश्न ना बघितलं ना 5 सेकंद लागतात फक्त. किती? 5 सेकंदामध्ये तुमचं क्लिअर होऊन जातं. कारण बघितलं की गोल करायचे कधी? पण जेव्हा आता तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास झालेला असेल तर. आणि मग यामध्ये तुम्हाला आता याची उदाहरणं देतो. आता हे काय बघा बरं, सचिन जेवण करतो. आता हे झालं वाक्य, कारण इथं दिलाय पूर्ण विराम, बरोबर ना? त्यानंतर सचिन जेवण करतो, इथं काय आलं रे? स्वल्पविराम आले, कॉमा आले, म्हणून हे काय झाले रे? आता शब्द झाले. आणि मग हे सचिन जेवण आणि शब्द, हे शब्द झाले. रचना कशी आहे, वाक्य कसं तयार होत आहे, हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. आता इथे बघा, स आहे, कॉमा दिलाय, ची आहे, न आहे, जे व न करतो, हे काय झाली? अक्षर झाली. यांचा उच्चार करताना मी बोललो का नाही आता, ते झाले ध्वनी. मी असं लिहिलं, ते झालं अक्षर. किती सिंपल आहे, किती साध आहे, सरळ सोप्या शब्दामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते जे ध्वनी आहे ना, हे ध्वनी, त्या ध्वनीला पर्याय शब्द ध्वनी चिन्ह. आता तुम्हाला ह्याच्याबद्दलच पण डिटेल्स सांगायची म्हटलं ना, तर इथं लिहितो मी ध्वनी चिन्हे. हा शब्द असा लिहावा लागतो. मराठी व्याकरणात शब्दांचे इकार उकार शुद्ध लिहिणं खूप महत्वाचे, कारण शुद्ध शब्दावरती प्रश्न विचारला जातो, बरोबर ना? मग ध्वनी चिन्ह असं का जोडलंय? कारण सामासिक शब्दामध्ये पहिल्या पदाला आलेलं ते त्याच पद्धतीने लिहावं लागतो, असा एक नियम आहे. तुमच्या नाही लक्षात येणार तो नियम, पण सांगून टाकतो तुम्हाला. आता हे झाले अक्षर. आता हे काय झाले? मूलध्वनी. लिहिले, वर्ण झाले, उच्चारले, मूलध्वनी झाले. आता तुम्हाला याची संकल्पना कळेल. वर्ण म्हणजे रंगाने लिहिले. आता हे मी जर लिहित बसलो तर त्याला मी लिहिताना वर्ण म्हणणार, उच्चारायला लागलो त्याला मूलध्वनी म्हणणार. एवढं तर कळतंय की आपल्या मुखरातून आलं न लिहिता ते मूलध्वनी, आणि लिहिलं की काय झालं रे? ते वर्ण झालं. अशा पद्धतीने समजतंय का? बोला जरा. समजत असेल अशी अपेक्षा करतो तुमच्याकडून. बऱ्याच जणांचा गॅप असणार आहे, त्यामुळे तुम्हाला समजत नसेल, पण पुन्हा पुन्हा वाचा, पुन्हा पुन्हा बघा, त्याच्या नोट्स हे व्यवस्थित करा, हे सगळं समजणार आहे तुम्हाला. समजतंय का? चला बोला पटपट पटपट एकदा. काय अडचण असेल तर अडचण टाका. ठीक आहे.
आणि मग परत आपल्याला इथं वर्णांचं वर्गीकरण वगैरे आपल्याला पाहायचं आहे, परंतु आपल्याला वेळेअभावी थोडं थांबायचंय. 5 मिनिटात तुमची काय कमेंट्स वगैरे असतील तर टाका, काही अडचणी असतील तर टाका, तुम्हाला 5 मिनिट देतो. पुढच्या तासाला हा घटक घेणार आहेत. आवडतंय का मी शिकवलेलं, समजतंय का? सावकाश पण घेतलंय आता, थोडस स्पीड माझा बोलण्याचा वाटत असेल तुम्हाला, पण त्या लेवलला तुम्ही आलं पाहिजे. मी तुमच्या लेवलला येऊन घुसलो तर आपण इथंच राहायचो, सगळे लागून जायचे. बरोबर का नाही? आपली लेवल वाढली पाहिजे आणि आपण सकारात्मक विचार केले पाहिजे. ठीक आहे. जाता जाता आपलं बोलणं पण तेवढ्याच पद्धतीने पाहिजे. एक जाता जाता एक छोटासा विनोद सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. कारण संगत गुण असतो तो पण चांगला पाहिजे आपला, आपली विचारांची देवाणघेवाण पण चांगली झाली पाहिजे. आपलं प्रोनन्सिएशन म्हणजे उच्चार सुद्धा तेवढा महत्वाचा असतो. मी आताच म्हटलं तुम्हाला की आपल्या जिभेवरती सरस्वती नाचायला पाहिजे. आता जाता जाता एक उदाहरण सांगतो, मी तुमच्या लक्षात येईल. एका घरामध्ये 3 मुली असतात. किती मुली? 3 असतात. हे जाताना रोजचा एक चुटकुला होणार आपला 2 मिनिटाचा, लक्षात ठेवा. आणि मग 3 मुली असतात. एक असती बुबडी, तुमच्यातले कुणाला म्हणत नाही बरं का मी. एक असती बुबडी, एक असती गेंगाने, एक असती तुतानी. त्यांचं काही वर्ष झालं लग्न जमत नसतं. दिसायला अतिशय सुंदर, पण लग्न काय त्यांचं जमत नाही. त्याचं कारण काय? कारण ही बुबडी, तुतानी आणि गेंगानी असते. हा, आणि मग त्या तिघी जणींचं लग्न जमत नसतं. मग एक दिवशी त्यांना पाहुणे येणार असतात, आणि वडील तर इतके वैतागलेले, ह्यांना बोलायचं लय ना, आणि बोललं तर काय होणार, यांचं भांड उघडं पडणार, बरोबर. आणि मग ते बोलत असताना काय होतं, तर मग एक दिवशी पाहुणे येतात, आणि पाहुणे बरोबर माळी सर, एखादा हुशार चावट माणूस लागतो समोर त्यांच्या बरोबर. आणि मग ही सगळी मंडळी गेली बघायला, आणि बघायला गेल्यानंतर तिथं काय झालं की मुलीच्या वडिलांनी राग राग एक टिकावाचा दांडाच काढला. टिकाव कळत असेल तुम्हाला, असं खांदायचं, त्याचा असा एक दांडा काढून ठेवलेला दरवाजाच्या पाठीमाग. का? कारण हे पाहुणे आले की 2-4 हजार खर्च तर होणार, पण हे मधीच कोणतरी बोलणार, कार्यक्रम होणार. मग झालं काय, त्या दिवशी आले, पुरीने बघितलं, सगळ्या सुंदर नटलेल्या होत्या, सुंदर स्वयंपाक केलेला, सगळ्यांनी जेवायला वाढलेलं. आणि जेवायला वाढल्यानंतर तिथं मग त्या सगळं कळलं. पण माझ्यासारखा एखादा हुशार माणूस असेल का नाही, त्यांनी काय केलं माहिती का? त्यांनी बरोबर मी काय केलं, म्हटलं ही कढी कुणी केली काय माहित नाही गडे, पण एवढी कढी, एवढी एवढी छान कढी ना मी कधीच खाल्ली नाही आयुष्यात. एक नंबर कढी. मग त्यातली एक बुबडी काय म्हणली, असं केलं ते, म्हणले ती बोलायच्या ह्याच्यात होती, वडील लगेच इकडं. आणि मग परत मग मला वाटलं काहीतरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि मग मी थोडा वेळ थांबलो, अजून अजून म्हटलं अरे अरे, कढी, असली कढी मी ना आयुष्यात खरंच खाल्ली नाही. तोपर्यंत एक पोरगी म्हणली मॅकी, झाला विषय संपला. मॅकी म्हणल्यानंतर दुसरी पोरगी काय म्हणली, तुला पप्पानी काय सांगितलं होतं, बोलायचं नाही म्हणून सांगितलं होतं, काय बुई तू. आता पहिली तर बोललीच बोलली, दुसरी बोलली, तिसरी गप्पा साव का नाही, तिसरी तिसरी म्हणली ती बुईच्या बुई, तू काय बुई. सगळंच कार्यक्रम झाला. मी तर हात कुठं धरला, त्या ग्रामपंचायतच्या टाकीवरच धुतला हात. म्हणजे बोलताना कुठं बोलायचं, कुठं नाही बोलायचं, काय करायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. एक जाता जाता सांगण्याचा प्रयत्न केला. काय अडचणी असतील तर तुमच्या वाचतोय. हा, अगोदरचे लेक्चर तुम्हाला कंटेंटचं घटक आहे ना, त्या कंटेंटच्या शेजारी लाईव्ह क्लास आहे. आता लाईव्ह क्लास आपला संपला की तिथं 5 ते 10 मिनिटात किंवा जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये हे लेक्चर येऊन जाणार आहे तुम्हाला. आणि हा, डाउनलोड केलेले लेक्चर जे असतंय ना, ते डाउनलोड केलेले लेक्चर तुमचं सुरुवातीला थोडस नेट लावावं लागतं. त्याला 1-2 मिनिटं चालू चालू मध्ये काय करावं लागतं, लगेच नेट आपलं बंद करायचं. कारण ऍप्लिकेशन ओपन करेपर्यंत, व्हिडिओ ओपन करेपर्यंत तरी नेट आपलं थोडस पाहिजे. लय भारी विनोद होता, धन्यवाद. अरे असलेलं लय माल आहे आपल्याकडं दिवसभर. अरे तुम्ही जर प्रतिसाद व्यवस्थित दिला ना, महाराष्ट्र पिटून टाकू ना आपण सगळा. तुम्ही रोज आपली लेक्चरची वाट बघत बसणार. अरे कविता असू दे, गाणं असू दे, काही असू दे, मी अगोदरच सांगतो तुम्हाला की सगळे गाणे वाजवणार. लाईव्हचा टाइम टेबल वगैरे काय आता विचारू नका, रोज 2 लेक्चर चालू केलेले आहेत. कारण माझ्या माझ्या मागे इतका ताण आहे की ह्या सगळ्या पीपीटी वगैरे बनवणं, सगळ्या शिक्षकांना सगळं मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी आहेत. आणि डेट अजिबात निघलेली नाही आता. त्यांनी सांगितलंय सप्टेंबर मध्ये, पण सप्टेंबर मध्ये आणखी काय परीक्षेचं
1 तास घेत जा सर. हा 1 तास घेतो. तुम्ही म्हटलं ना उद्या अजून अर्धा तास अगोदर, मी किती वेळ घ्यायला तयार आहे, पण मला पुढचं लेक्चर असतं परत हे कट करून ते जोडायचं म्हणले की थोडासा वेळ जातो, 5-10 मिनिटं जरा रुटीन लागू सर, समजू सर. हा बदल झालाय का? बदल झालाय ना, बदल झाल्यामुळे सांगतोय 10 नोव्हेंबर 2022 शासनानुसार. बोला बोला फास्ट, बोला चला. झोपलेले उठा सगळे, आता लेक्चर संपलंय माझं. झोपले का कोण? ओके ओके ओके. अरे असे असे विनोद भरपूर आहेत आपल्याकडे, पण मी शिकवताना मध्ये बोलत नाही, अवंतरीत बोलायची सवय नसते. तुम्ही सुद्धा अवंतरीत मध्ये काय टाका नाही. तुम्हाला ज्यांना ज्यांना बोलायचे त्यांना शेवटला रोज 5 मिनिटं देत जाईल. उद्यापासून मी एक काम करतो, आणखी 10 मिनिटं अलीकडे घ्यायचा प्रयत्न करतो, म्हणजे आपला पूर्ण 1 तास होईल. हो सर, 1 तास घ्या. ओके सुरेखा मॅडम, 100% घेतो. नोट्स तुम्हाला सगळ्या देणार आहे. तुमच्या ग्रुप मधले जे जे जॉईन झालेले नाहीत ग्रुपला व्हॉट्सअपच्या, ते जॉईन होऊन बसा. मला सगळ्यांसाठी टाकायचं म्हणून 2 दिवस मी लेट करतोय सगळ्यांना, किंवा सगळ्यांना एकत्रित भेटावं. आता एखादा जॉईन झाला व्हॉट्सअपला आणि मी सगळे नोट्स टाकले आणि परत एक नवीन आला कार्यकर्ता, मग त्या कार्यकर्त्याला कसं काय करायचं? यामिनी मॅडम, 3 विषय, 5 विषय आहेत ना आपले, त्यातले 3 विषय तुम्हाला लाईव्ह लेक्चर होईल आणि 2 विषय तुम्हाला रेकॉर्डेड राहणार, कारण त्याला ऑप्शन वैकल्पिक विषय आहेत ना, विज्ञान असेल किंवा बाकीचे सामाजिक शास्त्र असतील. आणखी काही शिक्षक वगैरे येणार आहेत? सर मी नाही जॉईन. बर, ते व्हॉट्सअपला 9403च्या नंबरला मला हाय करायचं आणि तुम्ही कोणी व्हॉट्सअपला जॉईन झालं ना त्यांनी जॉईन व्हायचंय. आणि अजून एक तुम्हाला विनंती आहे, क्लास तुम्हाला आवडणार आहे, आणखी भरपूर शिक्षक येणार आहे. बऱ्याच जणांना असं वाटतंय की ते मी रेकॉर्डेड लेक्चर, अरे राजांनो, ते रेकॉर्डेड लेक्चर तुमच्या काळजीनुसार मी किती कष्ट केलं असेल, ती काय कुठल्या बॅचचे उचलून टाकलेले नाहीत मी. मला दूरदृष्टिकोन होता की मी माझे पहिले युट्यूबला लेक्चर बघा, की येणाऱ्या काळामध्ये भरती निघणार आहे, त्यावेळेस अचानक ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जर अचानक भरती निघली तर करायचं काय? मी बी रात्रंदिवस आणि तुम्ही रात्रंदिवस करू शकत नसतात, ही काय साधी गोष्ट नसते. आणि म्हणून याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो की कधीही भरती निघू शकते, हे पण तुम्हाला तेवढं निश्चित आहे. सप्टेंबर तारीख दिली, तुम्हाला माहिती आहे पोलीस भरतीचे विद्यार्थी आहेत ना, सगळे पावसामध्ये पळवलेत, त्यामुळे त्यांना विधानसभेला मार्क मिळवण्यासाठी ते काही करू शकतात. त्यामुळे तुम्ही कधी परीक्षा निघल, काय करेल, ते कुठले पुस्तक घ्यायचे काय ते तुम्हाला सांगितलं ना, काल व्हिडिओ दिलाय युट्यूबला बघा, श्री अकॅडमी माळीचं नावाचं युट्यूब चॅनल आहे. हा, सगळे लेक्चर जे आहेत ते सगळे लेक्चर तुम्हाला, हा, आणि रेकॉर्डेड लेक्चर ती 2-4 पद्धतीचे आहेत, व्हाईट बोर्डवरती घेतलेले ते लेक्चर डबल येणार आहेत. पण जे आता बुद्धिमत्ताचे IBPS पॅटर्न नुसार लेक्चर सुरू आहेत, ते आता फक्त 10-12 लेक्चर झालेत. त्यानंतर विज्ञानचे एक 10-12 लेक्चर झालेत, ते रोज शूटिंग चालू आहे, ते पडतात. दिवस दिवस लाईव्ह घेणं शक्य नसतं. मी 2-3 तास, तुम्ही 2 तास बसा. आणि बाकीचे लेक्चर रेकॉर्डेड टाकतोय. रेकॉर्डेड लेक्चर बऱ्याच जणांची मागणी आहे की बाकीचा व्यत्यय काही येत नाही, काय नाही काय नाही. आणि बाकीचे काही शिक्षक आहेत ती मनाने मी आणखी भरपूर शिक्षक वगैरे जोडून तुम्हाला जेवढं घेता येईल तेवढं घ्यायचंय, कारण मला महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त मोठा रिझल्ट द्यायचा आहे. तुम्ही ठेवलेला माझ्यावरती विश्वास आहे, तो विश्वास मला संपन्न करून दाखवायचा महाराष्ट्राला. निश्चितपणे त्याच्यातने आपल्या अकॅडमी मधले जेवढे विद्यार्थी तेवढेच्या तेवढे लागण्याचा प्रयत्न, अतुनाट प्रयत्न. तुम्हाला मराठी व्याकरणाचे शब्दार्थाचे सुद्धा स्वतः लिहून स्लाइड पाठवणार आहे मी एक एक तुमच्या ग्रुपला. थोडा दम धरा फक्त, थोडा. आणि एक लेक्चर एक लेक्चर चालू असले की दुसरं घ्या, दुसरं घ्या, असं त्रास देऊ नका. कोऑपरेट करा, आम्ही तुमच्यासाठीच करतोय. हे बघितलं का, हे सगळं पूर्ण, हा, म्हणजे काय म्हणतात ते, तशा पद्धतीचा कार्यक्रम आहे. जो पानी से नहाता है वो सिर्फ लिबास बदल लेता है, जो पानी से नहाता है वो सिर्फ लिबास बदल लेता है, और जो पसीने से नहाता है वो इतिहास बदल लेता है. आपल्याला इतिहास बदलायचा आहे, लक्षात घ्या तुम्हाला. ठीक आहे, झाल्या सगळ्यांचे कमेंट्स? माझ्या पद्धतीने घेतो, माझ्यावर सोडा, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काल सुरेश सरांनी पण सांगितलंय, कष्ट हेच भांडवल आणि बचत हेच उत्पन्न. ठीक आहे, बरोबर आहे सर? ओके, काय अडचण कुणाची नसायला पाहिजे. ठीक आहे, थांबू आपण, सरांचं लेक्चर आहे. काय अडचण असेल तर 9403 388 249, 9403 388 249 या नंबरवरती व्हॉट्सअपला तुमचं काय असेल ते टाकायचं. ठीक आहे, बरोबर, सांगतो, वेळेनुसार सांगतो. आणि हे जे आहे ना, या नंबरवर व्हॉट्सअपला हाय करून तुमचं काय असेल ते टाकून द्या.
आणि उगाच एक सगळ्यात प्लीज तुम्हाला गोष्ट सांगतो, लेक्चरच्या टायमिंगला ह्याच्या टायमिंगला काय काम असलं तर कॉल किंवा मेसेज करत जावा. सगळ्यांना मला वाटतं की सगळ्यांना रिप्लाय द्यावा, पण काहीतरी महत्वाचं काम असलं का मग तुम्ही बोलायला पण काही अडचण येत नाही. पण सगळ्यांनी ऍट अ टाइम मला जर कॉल केले तर कसं काय मिळ लागणार? मी तर तुम्हाला शिकवतोय, माझा कॉल कोण घेणार आहे? आणि बरेच जणांनी अजून व्हॉट्सअप ग्रुप तयार केला पण. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला, काही जणांनी 5,000 टीएटची फीस, काही जणांनी 3,000 टीईटीची फीस अशी केली होती. पण पट्ट्या माळी सरमुळे तुम्हाला 2,500 रुपयात कोणच देत नाही. आता आपल्यामुळं कुणी पण चालू केलंय कमी. अरे फी कमी नाही यशाची आम्ही, आणि भविष्यात शिक्षक तुम्ही. हे पाहिजे महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, मजुरांच्या मुलांना नोकरी मिळाली पाहिजे, त्यासाठी आपलं काम करणं आहे. माझं नाव माहिती ना तुम्हाला काय? माळी सर. माळी सर नाव का सांगतोय तुम्हाला? कारण आमचे म्हणजे समाज सुधारक आपले क्रांती सो, विद्ये विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका विद्येने केला, असा संदेश देणारे क्रांती सूर्य महात्मा फुले यांनी पहिली शाळा काढली. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले. आणि हे माळ्याचे होते. आणि त्यांच्या पावलावर अनुरून एवढं जर त्यांच्या पावलावर पाऊल चलून थोडस त्यांची प्रेरणा घेऊन जर मी तुम्हाला काय शिकवलं, कारण त्या काळामध्ये त्यांनी किती स्ट्रगल केलेले, तेवढं स्ट्रगल तर मला करायची गरज आहे का रे? काहीच गरज नाही. पण या काळात, या अत्याधुनिक आता कलियुगामध्ये जे काय आहे हे सगळ्या गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय, प्रामाणिक प्रयत्न करतोय. मी काय कुठल्या पैशाच्या मागे लागण्याला माणूस नाही किंवा काय नाही. मला फक्त तुम्ही पाहिजेत महाराष्ट्रातले, आणि तुमचा रिझल्ट पाहिजे. तुमच्या रिझल्टसाठी जेवढं काय करायचं प्रामाणिकपणे करतो. फक्त कोऑपरेट करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काल सरांनी सुद्धा बाकी सांगितले, सगळे लेक्चर पण होतील, पण आता डेट नाही कुठली, एक एक विषय चांगला शिकू द्या मला. ह्याच्यामध्ये अजून तुम्ही म्हटले रोज 1.5 तास घ्या, तर 1.5 तास वाढवायचा पण प्रयत्न करतो, पण माझ्या पद्धतीने घेऊ द्या. आणि अजून एक तुम्हाला सांगतो, बाकीच्यांच्या पेक्षा आपली खूप कमी फीस आहे. आणि कमी फीस आहे, नंतर फीस वाढेल पण. तुमचे आता जवळचे गोरगरिबांचे सगळे असतील ना, तुमचे रिलेटिव्ह असतील, तुमचे डीएड बीएडच्या क्लासवरती आपण टाकलेला डेमो असेल, हे सगळ्यांना एकदा टाका, माझ्यासाठी टाका. आणि हे टाकल्यानंतर त्यांना पण जॉईन होऊ द्या कमी पैशामध्ये. आणि मग एकदा 5,000 प्लस फीस करून टाकतो, परत ऍडमिशनची गरज राहणार नाही. ठीक आहे, थांबू येतं. काय चुकलं तर ते शब्द मला माघारी देत जाव, कारण बोलता बोलता बोलण्याच्या ओघामध्ये बरंच काही सांगून जातो, काही म्हणतो, गाणे म्हणतो, एखादं स्लोगन असतं ते सगळे बोलतो. ठीक आहे, काय अडचण कुणाला नसावी. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबू आपण इथंच. डबल क्लिक कर.